कुछ हेडेक्स हैं जो कॉमन है, मतलब 100 में से 10 से 15 लोगों को हेडेक्स जो हो रहे हैं, जिसको हम बोल रहे हैं गैस है या साइनस है, जो भी ये कॉमन हेडेक्स है। और इनमें से कुछ को हम माइग्रेन, कुछ को टेंशन हेडेक, कुछ को साइनस हेडेक्स बोल सकते हैं। लेकिन कुछ जो हेडेक्स है वो डेंजरस है, जिसे हम मिस नहीं करना चाहिए। तो इसमें से कभी कभी जैसे ब्रेन में हेमरेज हो गया, राइट, सडनली इतना जोर से हेडेक हुआ, पेशेंट को उल्टी हुआ और पेशेंट बेहोश हो गया, या एक साइड का पैरालिसिस होगा, दिस इज कॉल्ड ब्रेन हेमरेज। ये सबको पता है कि हेमरेज हो गया, तो हम सीटी स्कैन निकालेंगे तो उसमें हेमरेज दिखाई देगा, राइट। कभी कभी ये पेशेंट को हेमरेज नहीं हुआ है, सिर्फ आर्टरी खून की चोकअप हो गई, इसको हम लोग बोलते हैं ब्रेन स्ट्रोक। तो ब्रेन स्ट्रोक को खाली पैरालिसिस मत समझिए, कभी कभी उसमें खाली हेडेक से भी पेशेंट प्रेजेंट हो सकता है। बहुत जोर से हेडेक हो रहा है, दिखाई नहीं दे रहा है, बात नहीं कर पा रहा है, उल्टियाँ हो रही है। जब हम स्कैन करते हैं तो उसमें कोई हेमरेज नहीं है, लेकिन चोकअप है, ब्रेन काला काला हो गया, इसको भी हम ठीक कर सकते हैं। तो ये जो है, जो डेंजरस टाइप ऑफ हेडेक है। इसके अलावा एक जो हेडेक है जिसमें पेशेंट को लाइट अच्छी नहीं लग रही, बुखार हो गया, गर्दन हिला नहीं पा रहा है, वो उसको हम लोग मेंदू ज्वर बोलते हैं। तो मेंदू ज्वर जो है उसको हम सिंपल लैंग्वेज में मेनिंजाइटिस भी बोलते हैं। मेनिंजाइटिस एक इमरजेंसी, मतलब और इसमें ज़्यादा समय ना बिताते हुए बड़े हॉस्पिटल में ले जाइए, क्योंकि जान का खतरा रहता है, पैरालिसिस का खतरा रहता है। अगर 6 घंटे के अंदर में एंटीबायोटिक तुरंत शुरू नहीं किया गया तो पेशेंट को परमानेंटली कुछ ना कुछ ब्रेन का डैमेज हो सकता है। तो इसलिए हम लोग मेनिंजाइटिस में जो है वो सीटी स्कैन और एमआरआई का भी वेट नहीं करते, हम पहले पेशेंट को एंटीबायोटिक देते हैं, उसके बाद सीटी स्कैन करते हैं, उसके बाद में लंबर पंक्चर करते हैं, राइट। ये फॉर्मूला एक है हमारा, जिसको हम बोलते हैं मेनिंजाइटिस। और ब्रेन ट्यूमर तो है, मतलब पता है, वो तो स्कैन में आ जाएगा। तो लेकिन इसके अलावा जब हम कोई भी हेडेक की बात करते हैं तो कॉमन हेडेक हो गया और डेंजरस हेडेक हो गया, इसमें कहीं ना कहीं हम लोग मिस कर जाते हैं, जिसको हम लोग बोलते हैं कि जो ब्रेन में लिक्विड है सीएसएफ, सेरेब्रोस्पाइनल फ्लूइड, उसका प्रेशर चेंज होने की वजह से, जैसे हमारा ब्लड प्रेशर चेंज होता है, ऐसे हमारे ब्रेन में जो लिक्विड है उसका भी प्रेशर चेंज होता है। तो हाथ का प्रेशर चेक करने के लिए तो मशीन बनी है, राइट, हमने लगाया ब्लड प्रेशर का मशीन, ब्लड प्रेशर का रीडिंग हो गया, दवा दे दिया, ब्लड प्रेशर का कंट्रोल हो गया, नहीं कंट्रोल हो गया। You need some amount of hand work, and जिसका जितना अच्छा उसका अपना ये काम परफेक्शन में। So CT सिस्टर्नोग्राफी नॉर्मली हम जब CT स्कैन करते हैं तो पेशेंट को मशीन के अंदर लिटाया जाता है, अंदर लिया जाता है। ये प्रोसेस में आप पहले पेशेंट को सीधा लिटाते हैं, उनका लंबर पंक्चर होता है, मतलब पीठ में, कमर में एक छोटे से जगह पे वहाँ से एक सुई डालते हैं, वहाँ से प्रेशर वो एक एक्सेस सिक्योर करते हैं, वो सही जगह पे है कि नहीं, फिर आप अंदर वापस से लेते हैं, चेक करते हैं, फिर आप उसको वापस लेते हो बाहर, फिर आप चेक करके कि वहाँ से प्रेशर फील हो रहा है कि नहीं हो रहा है। देन यू इंजेक्ट द कॉन्ट्रास्ट, वो कॉन्ट्रास्ट इंजेक्ट करते हैं, तब आप देखते हैं वापस स्कैनर के अंदर लेके जाके कि पेशेंट का वो सही से हो रहा है कि नहीं। इमेजिन वो जो छोटा सा मशीन के होल में आपको पेशेंट को अंदर बाहर करते करते एकदम परफेक्शन में, ताकि वो बारीकी से नीडल भी सही जगह पे लगे और वो नीडल से कॉन्ट्रास्ट भी सही जगह पे जाना चाहिए। तो उतने में करके फिर आप वापस से पेशेंट को अंदर ही पोजीशनिंग कराते हैं, फिर सीटी इमेजिंग करते हैं, फिर आप लीक पकड़ते हैं। वो वीडियो जैसे चल रहा होता है, सो आपको दिखता है कि वहां से लीक हो रहा है, नहीं हो रहा है, जैसे कि सर ने आपको प्रीवियस इमेज में दिखाया था। तो ये डॉक्टर ओझा ने किया था, सर ने किया था ये वाला प्रोसेस। फिर हमने जब ये एस्टैब्लिश हुआ कि उस पर लीक है, तो इसका थेरेपी क्या है। अब लीक तो पकड़ में आ गया, अब लीक को जोड़ना भी है, वो बॉन्ड या फेविकॉल जैसा कुछ तो करना होगा कि वो ब्रेन के वहां से अटकना बंद हो। सिंपल लैंग्वेज में जब हम समझाते हैं तब हम मरीज को उसी तरह से समझाते हैं। तो जब हम इस प्रोसेस को एपिड्यूरल ब्लड पैच कहते हैं। ये बहुत कॉमन प्रोसेस नहीं है, लेकिन जब आपको ऐसा लीक मिलता है, ब्रेन सर्जरी नहीं है, लेकिन उसी रास्ते से, जिस रास्ते से आपने पहले एक्सेस किया था, इसमें पेशेंट को हम ओटी में लेके जाके पेशेंट की खुद के हाथ से ब्लड सैंपल लेते हैं और तुरंत उसको उसी फ्लूइड के, स्पाइनल फ्लूइड के उसी एक्सेस में हम सिक्योर करने की कोशिश करते हैं। Surgical treatment of headache. It is a different kind of a headache which is happen, in a very smooth way and patient is fine. I think you will
You will be fortunate to meet that patient also. We have so that you can experience what are the things which Dr. Oja and team has done and how these kind of modalities changes the way we treat the patients. So over to Dr. Pawan Oja. We apologize for the delay. Actually, Medicover Hospitals really proud to have Dr. Pawan Oza in our team as a regional director. He heads my 5 units of Maharashtra with the establishing the neuro practices. So Dr. Surendra Basak is also here, who handles my entire neurology department with Dr. Pawan Oza. What we have done actually, we have started establishing from the stroke unit. We have created certain journeys in the good neurosurgeries and spine surgeries cases which is done under the neuro department. And then followed by we have developed small special aspects where created the story. Last time when we met, जब हम लोग मिले थे तब हमने देखा उसके अंदर कि हमने जो स्ट्रोक के पेशेंट से आए थे जिसकी कैसे जान बचाई थी और डॉक्टर साहब ने हमको बताया दर्द हुआ था और मैंने 4-5 डॉक्टर से दिखाया था। सीटी स्कैन हमारे के थोड़ा बहुत बीमारी पता चला कि इसमें प्रॉब्लम है ब्रेन में, तो वो डॉक्टर को छोड़ के सर के पास आया। सर ने बोला हम अपने स्तर से ट्रीटमेंट आपका करेंगे, अच्छे हो जाओ। तो हमने एडमिट कर लिए हैं, एडमिट हो गया और उन्होंने सर ने ट्रीटमेंट चालू किया, तो हमको बहुत अच्छा हुआ सर। याच्या पाठीमागं तुमचं जीवनशैलीचं काय म्हणजे आपके जीवनशैली कैसी रही, मतलब डिप्रेशन में थे क्या, कुछ वर्किंग शेड्यूल का प्रेशर था क्या, आपका घर का कोई मानसिक संतुलन के हमारा घर का प्रेशर था, काम का, घर का वर्क चल रहा था गाँव में, उसी के प्रेशर में जल्दी काम खत्म हो, मुझे मुंबई जाना है, इसी प्रेशर में परेशान ज़्यादा हो गए थे। हमको लगता है वैसे ही उसी के कारण हुआ होगा ऐसा। पेशंटला काय तकलीफ होती आणि आपण कशा प्रकारे याच्यावरती उपचार केला? पेशंटला 1 महिन्यापासून एकदम जास्त डोक्याला वेदना होत होती, एवढे दुखायचे त्यांना की फक्त झोपल्यावर आराम भेटायचे तुला, पण उठून बसले की लगेच डोकं दुखणं चालू व्हायची। 1 महिन्यापासून ते वाढत गेला त्रास की त्याच्यानंतर ते झोपल्यावर पण फरक पडत होता। या परिस्थितीमध्ये त्याने जेव्हा सिटी स्कॅन काढला तेव्हा त्यांना आजार समजला आणि ते जे ब्रेनच्या आणि कवटीच्या मध्ये जे ब्लिडिंग झाली होती त्यांना, ते सबड्युरल हेमॅटोमा आम्ही म्हणतो याला, तो सबड्युरल हेमॅटोमा ते बघून आणि बाहेरच्या डॉक्टरने सांगितलं की याला ऑपरेशन करायला लागेल, बरहोल सर्जरी म्हणून असं करायला लागेल। तो मनामध्ये डाऊट घेऊन ते माझ्याकडे आले की हे करायची आवश्यकता आहे का, आणि ते त्यांचे जो सिटी स्कॅन होता त्याच्यामध्ये थोडे अजून क्लूज आपल्याला दिसले की हा सबड्युरल हेमॅटोमा सोडून त्याच्यामध्ये अजून काही दुसरे त्रास आहे, आणि ते ब्रेनची जे लिक्विड होती ती स्पायनल फ्लुइड ब्रेनमध्ये त्याचं प्रमाण कमी दिसलं, तर आम्हाला असं वाटलं की असं असेल की स्पायनल फ्लुइड कुठून लीक होते आणि त्याच्या सेकंडरी साईड इफेक्टमुळे ब्रेनमध्ये जी हेमरेज आहे, ब्लड जे साठलं जाते त्याच्यामध्ये, आणि ती हायपोथिसिस घेऊन आम्ही नेक्स्ट डे त्यांना जे आहे ते एक स्पेशल टेस्ट केली, ज्याला आम्ही सिटी सिस्टर्नोग्राफी म्हणतो, म्हणजे एक स्पेशल प्रकारची सिटी स्कॅन आहे, त्याच्यामध्ये पाठीचा जो भाग आहे, कणा आहे, त्याच्यामध्ये एक इंजेक्शन लावून तिथे एक मेडिसिन सोडतो, ते कॉन्ट्रास्ट, आणि तो कुठे जाते, ब्रेनच्या कुठल्या भागातून लीक होते तो आम्ही ट्रॅक करतो, आणि हा लिकेज बंद करायची जो प्रोसिजर आहे, म्हणजे पंक्चर रिपेअर करायची जी प्रोसिजर आहे, त्याचं एक स्पेशल टेक्निक आहे, तो ऑपरेशन थिएटरमध्ये आम्ही घेऊन जातो आणि तो पेशंटच्या स्वतःच्या ब्लड घेऊन हातातून आणि लगेच तो स्पायनल इथे इंजेक्ट करतो एपिड्युरल स्पेसमध्ये, आणि तो ब्लड जो आहे तो पेशंटला उलटा झोपवतो आणि तो ब्लड जो आहे तो ट्रॅक करतो, खाली जातो आणि जिथे पंक्चर आहे तिथे जाऊन बसतो, आणि 2-4 मिनिटात तिथे क्लॉट होतो आणि तो पंक्चर आपोआप सील होऊन जातो। हा जो प्रोसिजर आहे तो 60 to 70% पेशंटमध्ये एकदम इफेक्टिव्ह आहे, म्हणजे ते ब्लाइंड प्रोसिजर सारखं आहे तरी पण हा सील होऊन जातो, आणि तसंच झालं त्यांना नेक्स्ट डे पासून एकदम रिलीफ भेटला, आणि 2-4 दिवसात म्हणजे ऑलमोस्ट 95-99% ते क्लिअर झाले। हे एपिड्युरल ब्लॅक टाईपचा प्रोसिजर आहे, त्याने त्यांना एकदम बरं वाटलं।
गुप्ता हे व्याधीने ग्रस्त होते त्यावेळेस आधीच्या हॉस्पिटलने त्यांना शस्त्रक्रिया करण्यास सांगितली. अशा वेळेला ते आपल्याकडे आले. मग कोणताही पेशंट असू द्या, कोणताही आजाराने ग्रस्त असू द्या, त्याने सेकंड ओपिनियन घेणं गरजेचं आहे का? सेकंड ओपिनियन 99% लोक सर्जरीच्या अगोदर घेतात म्हणजे त्याच्यामध्ये डाऊट नाही आहे. आणि सेकंड ओपिनियन ॲक्च्युली ना अनबायस्ड ओपिनियन पाहिजे. म्हणजे पहिलेच्या डॉक्टरने काय सांगितलं ते कधी सांगायचे नाही फर्स्ट सेकंड ओपिनियनसाठी. तुम्ही डायरेक्टली ओपिनियन घ्या ना. तर म्हणून मी सांगतो की इट शुड नॉट बी कॉल्ड सेकंड ओपिनियन, इट शुड बी कॉल्ड अनदर ओपिनियन. सेकंड थिंग, तो जो लीक होतो त्याचा मागचं रिझन काय, कशामुळे होतो आणि काय कारण आहे? सर लीक्स जे आहे ना त्याच्यामध्ये ॲक्च्युली 3 टाईप्स, टाईप 1, टाईप 2, टाईप 3 असे लीक्स आहेत सायंटिफिक पद्धतीने सांगितलेलं. तर ब्रेनचा जो भाग आहे त्याच्या कव्हरिंगला आम्ही म्हणतो मेनिंजेस. तो मेनिंजेस आहे ना ब्रेनला कव्हर करतो आणि खाली बारीक ट्यूब असा स्पायनल कॅनल पण म्हणतो. तर हे जे स्पायनल कॅनल आहे ते समजा ते एक रबरची ट्यूब आहे. त्याच्या काही भाग वीक होऊन जातात. वीक झाला म्हणजे तुम्ही मानेची जास्त मुवमेंट केली किंवा तिथे बोन्स जे आहे ते वाकडे झाले, ऑस्टिओफाईट म्हणतो आम्ही, स्पॉन्डिलायटिस, त्याच्यामुळे प्रेशर येऊन किंवा एक पेशंटला जेनेटिक डेफिशियन्सी पण असते की ते जे समजा मार्फन डिझीज असा काही जेनेटिक आजार आहे त्याच्यामध्ये पण असे वेगळे वेगळे ठिकाणी जे आहे वीक होतो मेनिंजेस आणि कधीतरी ते फुटतो. तर ते टाईप 1, टाईप 2 आणि टाईप 3 असे वेगळे वेगळे प्रकारचे आहे. आणि यांच्यामध्ये मला असं वाटतं की त्यांनी जे गावी जे जास्त काम केले, त्यांच्या घरच्या हे बांधकाम चालू होता तिथे मानेची मुवमेंट वगैरे केली असेल, वाकडे तिकडे झोपले असेल, त्याच्यामध्ये कुठेतरी ते स्पॉन्डिलायटिसमुळे त्यांचं जे आहे ते ट्यूब फाटला गेला आणि तिथूनच तो लिकेज चालू झाली. सर भविष्यात हा आजार पुन्हा उद्भवणार नाही किंवा आता जो ऑपरेशन केले आहे हां, पुन्हा असा काही प्रकार घडणार नाही याची काय काळजी घ्यावी लागेल? काळजी म्हणजे आता त्यांना माहिती आहे की हा बाबा आपल्या इथे लिकेज होता म्हणून ते स्वतः थोडा काळजी घेतील. ते मानेची मुवमेंट वगैरे जास्त नाही करायचे, आडवा नाही झोपायचे जास्त किंवा उकडे नाही झोपायचे, ते सगळे आपल्याला काळजी घ्यायची. आणि जो जास्त चिंका वगैरे आली ते पहिलेच त्याचे ट्रीटमेंट घ्या. कधी कधी आम्ही जास्त स्ट्रेनिंग करतो, स्टूल्समध्ये जाऊन संडासला जाऊन तो स्ट्रेनिंग करतो, त्याच्यामध्ये पण असं होऊ शकतो. ज्यांना विकनेस ॲक्च्युली तिथे विकनेस वीक ट्यूब आहे आणि वीक ट्यूब आहे ते पहिल्यापासून नाही समजतात. पण एक पेशंटला कसा होतो त्यांना थोडं दुखते आणि ते दुर्लक्ष करतात की हा बाबा स्पॉन्डिलायटिसची पेन असेल. याचा पोझिशनमध्ये जर तुम्हाला नेहमी एका ठिकाणी दुखते तर डॉक्टरची एकदा ओपिनियन तरी घ्या की हा बाबा हे स्पायनलच्या पेन आहे की लिकेजच्या पेन आहे की म्हणजे स्पॉन्डिलायटिसच्या पेन आहे. सर पण ते लीक झालेलं ब्रेनमध्ये कसं जात हां, जे लीक होतं ना ते ब्रेनमध्ये कसं गेलं ते ब्रेनच्या सभोवताली? हां, समजा हे तुमचा ब्रेन आहे आणि हे स्पायनल फ्लुइड आहे म्हणजे मणक्याची नस आहे. तर ॲक्च्युली लीक आहे ना ती इथे झाली. तो ब्रेनचं जो पाणी आहे तो आणि हा पाणी कनेक्टेड आहे म्हणजे असं जातो परत वरती येतो. या भागमध्ये कुठेही लीक झाला की तो पाणीचा जो क्वांटिटी आहे समजा तुमच्या ब्रेनचा पाणी आहे ना तो 150 अप्रॉक्सिमेटली 150 ml असते. ते तुम्ही जेव्हा तो लिकेज असते तो 100 ml खाली जातो त्याच्या व्हॉल्यूम आणि प्रेशर व्हॉल्यूम कमी झालं की प्रेशर पण कमी होतो, तो ब्रेन फ्लोट नाही करत. या पोझिशनमध्ये जेव्हा ब्रेन खाली येतो तो ब्रेनची जे वरची जी रक्तवाहिनी आहे तो स्ट्रेच होऊन जातो. स्ट्रेच झाला की ते फुटतात आणि असा ब्लिडिंग चालू होतो साईडला. म्हणजे ब्रेनला जास्त फ्लोट केले की मग त्याला आराम भेटेल ना. हा जो आजार आहे याच्या पुढची पायरी काय असते? जर हे ट्रीट नाही केलं असता तर त्यांना कॉग्निटिव्ह डिक्लाइन म्हणजे डिमेन्शिया सारखा पेशंटला समजत नाही, झोप नाही भेटत किंवा टेन्शन असते. असा पेशंट कसा दिसतो की याला डिमेन्शिया झालाय किंवा पॅरालिसिस झालाय आणि ते पण आम्ही म्हणतो की हा बाबा हे सबड्युरल हेमॅटोमा आहे, ते सगळ्या ब्लिडिंगची कॉम्प्लिकेशन आहे. ॲक्च्युअल रिझन नाही समजला की मग ते सगळे लोक ब्लिडिंगची ट्रीटमेंट करतात. हे पॅरालिसिस लक्षण होऊ शकतं असं. सर हा जो आजार आहे ग्रामीण भागामध्ये जी लोक आहे यांच्या उपचार करण्यासाठी यांच्यासाठी किती योग्य आहे, याला किती खर्च येतो आपण करू शकतो? नॉर्मली जे आम्ही त्याच्या खर्चामध्ये 2 भाग आहेत खर्चाचे. एक जे आहे ते तुमचं डायग्नोसिस आहे म्हणजे ते आम्ही जे टेस्ट करतो CT सिस्टर्नोग्राफी तो एक टेस्ट आहे, त्याचा एक खर्च आहे. आणि दुसरा ट्रीटमेंटची खर्च आहे. तर ट्रीटमेंटची खर्च आहे ते एपिड्युरल ब्लड पॅच, त्याचा जो खर्च आहे तो असा काय मेजर सर्जरी नाही. तर
तर तुम्ही ऑपरेशन थिएटरमध्ये घेऊन जाता त्याच्या एक प्रोसिजरची चार्जेस आहे ते अप्रॉक्सिमेटली मला असं म्हणायचं आहे की सिटी सिस्टोनोग्राफीचे अंदाजे खर्च जे आहे ते 20-25 हजार रुपयापासून 35,000 पर्यंत असू शकतो आणि जी ही प्रोसिजर आहे त्याचे खर्च जे आहे ते अंदाजे 40 ते 50 हजार किंवा 1 लाखापर्यंत होऊ शकतो. ती तुमचं जे सिटी एपिड्युरल ब्लड पॅचची जी प्रोसिजर आहे. सर हा जो आजार आहे हा